माझ्याकडं कोणतंही साऊंडचं वेगळं बॅकग्राऊंड नव्हतं. साऊंड इंडस्ट्रीमध्ये माझ्या घरात कोण आहे, माझे मित्रपरिवार कोण आहे, असं कोणच नव्हतं. फक्त मनामध्ये जिद्द होती, काहीतरी करून दाखवायचं आहे आपल्याला. तर मी ठरवलं आपण जे साऊंड्स वापरतोय त्याचीच आपण साऊंड मॅन्युफॅक्चरिंगची समजा कंपनी टाकली तर काय होईल? हे वाटतं इतकं सोपं नव्हतं. माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. गुरुवार होता, त्या दिवशी ओपनिंगचा नारळ फोडला आणि त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या कंपनीच्या सगळ्या मटेरियलची चोरी झाली. दुसऱ्या दिवशी येऊन पाहतोय तर काय सगळं म्हणजे संपल्यासारखं वाटत होतं. मी खचून गेलो होतो पूर्णपणे. काही करायची इच्छाच राहिली नव्हती. मटेरियल चोरीला गेलं होतं, भांडवल नाही, काय नाही. घरच्यांच्या मागं लागून आईचं मंगळसूत्र अक्षरशः गहाण ठेवून, घरातले दागिने सगळे गहाण ठेवून मला हे करायचंच आहे. तर एक 7-8 लाखापासून सुरुवात झाली होती. लोन काढलं होतं. 7-8 लाखाचं जे लोन काढलं होतं, ती झालेली सुरुवात. आज 25व्या वर्षी एक 4 ते 5 CR पर्यंत आत्तापर्यंत मी 1 ते 1.5 वर्षामध्ये 200+ किट च्या फ्रँचायसीज पूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर दिल्या आहेत. राजासारखं जर जगायचं असेल तर गाढवासारखं काम तुम्हाला करावंच लागणार आहे. ध्येयवेडी असतात तीच माणसं आयुष्यात इतिहास घडवू शकतात आणि ध्येयवेडीच माणसे इतिहास घडवतात. नमस्कार मित्रांनो, मी तेजस संजय बोराडे, जुन्नर तालुक्यातील शिरोली या गावातून मी आज आलेलो आहे. एक साधा साऊंड ऑपरेटर ते एक साऊंड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा मालक. हा माझा जीवन प्रवास मी तुम्हाला आज सांगणार आहे. माझा जन्म शिरोली बुद्रुक येथे एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. लहानपणापासूनच आमची परिस्थिती गरिबीची परिस्थिती होती. प्राथमिक, माध्यमिक त्यानंतरनं कॉलेज लाईफमध्ये इच्छा नसतानाही घरच्यांच्या इच्छेसाठी घरच्यांना वाटायचं का मी चांगल्या पगाराची नोकरी करावी, यासाठी मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायला भाग पडलं. रडत-खडत इंजिनिअरिंग कसं तरी मी पूर्ण केली. हे सगळं करत असताना माझ्या मनामध्ये काहीतरी व्यवसाय करायचा, आपल्याला नोकरी करायची नाही, हे पहिल्यापासूनच मला काहीतरी उणीव भासत होती. त्यामुळं मी पहिल्यांदा एक भाजीपाल्याचा व्यवसाय चालू केला. नारंगाव मार्केटवरून भाजीपाला भरायचा आणि आपल्या मुंबईला जाऊन रस्त्यावर तो विकायचा. हे असंच चाललं होतं. मला झोप नव्हती, जेवण नव्हतं. पूर्णपणे या धंद्यात मी स्वतःला झोकून दिलं होतं. पण त्यातून काही साध्य होऊ शकलं नाही. सगळं जाऊन जे मिळत होतं त्यात काहीच होऊ शकत नव्हतं. त्यामध्ये मला भरपूर लॉस सहन करावा लागला. त्यानंतरनं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पहिलं साऊंड ऑपरेटिंगला जायचोच. ₹500 मला मिळायचे. मला पहिल्यापासून लहानपणापासून साऊंडची आवड होती. मी घरामध्ये विषय मांडला का मला साऊंड घेऊन द्या. घरचे म्हणले, "तर काय तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तू आपला चांगलं शिक्षण घे, कुठेतरी जॉबला जा, चांगल्या पगाराची नोकरी कर." ह्याच गोष्टीमुळं घरात भरपूर वेळा वाद झाले. मी काही घरच्यांचं ऐकत नव्हतो कारण साऊंडसाठी मी पूर्ण ध्येयवेडा बनलो होतो आणि ध्येयवेडीच माणसे इतिहास घडवतात. हे खरं आहे. मग त्यानंतरनं साऊंडसाठी काय घरच्यांकडे देण्या इतकं भांडवल पण नव्हतं. घरची परिस्थिती तेवढं होती. घरचे पैसे इतके देऊ शकत नव्हते. पण मी घरच्यांना खूप हट्ट केला. पप्पा बोलले, "आम्ही तर तुला काही पैसे देऊ शकत नाही, पण तुला आम्ही कर्ज काढून देऊ शकतो." कर्ज त्यांनी मला कर्ज काढून दिलं. तेव्हा जोश होता. नवीन-नवीन मी ठीक आहे म्हणलं करू शकतो. 3-4 वर्ष त्याच्यामध्ये पडल्यानंतर भरपूर असा मानसिक त्रास झाला, लॉस सहन करावा लागला. पैशाची मॅनेजमेंट नव्हती, कामाची मॅनेजमेंट नसल्यामुळे मला तो लॉस सहन करावा लागला. त्यानंतरनं 3-4 वर्षानंतरनं एक पॉईंट असा आला होता, की असं वाटत होतं, की घरच्यांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. कुठेतरी जॉब केला असतं तर बरं झालं असतं. पण साऊंडचं वेट जे काही आहे ते मनामध्ये गिरत्या घालतच होतं. त्यानंतरनं मी ठरवलं परत आता इथून मागं तर जाऊ शकत नाही. काय होईल ते याच्यातच करायचं. त्यानंतरनं मी लोकं जोडायला सुरुवात केली. क्वालिटी द्यायला लोकांना सुरुवात केली. हळूहळू माणसं जोडायला सुरुवात केली. मित्रपरिवारही भरपूर मोठा होता. मित्रपरिवाराने यामध्ये मला आत्तापर्यंत खूप मोठा सपोर्ट केलेला आहे. त्यामध्ये सुरुवात झाल्यानंतर हळूहळू धंदा माझा स्टेबल होत गेला. माणसं जोडत गेलो, क्वालिटी देत गेलो. 1 सेटचे 2 सेट झाले साऊंडचे. हळूहळू पूर्ण महाराष्ट्रामधून आपल्या साऊंडला मागणी यायला लागली. चांगल्या प्रकारे आपण काम करत गेलो. त्यानंतरनं तरी घरचे बोलत होते का माझा साऊंडचा धंदा सेट झाला होता. तरी पण घरचे म्हणत होते, "तुला कोण मुलगी देणार आहे? तू कशासाठी हे करतोय? तू काहीतरी आपला नोकरी कर बाळा. आपण सामान्य कुटुंबातील आहोत. तू हे नाही करू शकत." तर मला त्यांना दाखवून द्यायचं होतं की मराठी तरुण पण साऊंड इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो. हे मला सगळ्यांनाच दाखवून द्यायचं होतं आणि घरच्यांनी सांगितलं होतं, "काही कर,
त्यानंतरनं सांगितलं तुला काय करायचं कर. मी ऐकत नव्हतो. काय करायचं ते कर, पण काय करायचं ते प्रामाणिकपणे कर. कोणालाही फसवू नको. जो पण धंदा करतोय, काय करतोय ते तुझ्या पद्धतीने प्रामाणिकपणे कर. लोकांना फसवायची कामं करू नकोस. मी त्यापासूनच आईपासून शिकलो. आईचे कष्ट डोळ्यासमोर होतेच. त्याच दिवशी ठरवलं होतं जे पण काही करायचं ते प्रामाणिकपणे करायचं. 2 पैसे मिळाले नाही मिळाले तरी चालेल, पण लोकांना कोणाला फसवायचं नाही. घरचे बोलायला लागले, "बरं याच्यावरच तू आयुष्य घडायला जाणार आहे का? तू आता काही करणार आहेस की नाही? तुला कोण उद्या लग्न लग्न करायची वेळ आली तुला कोण मुलगी देईल तुला?" मी हे लग्न-बिग्न काय माझ्या डोक्यात नव्हतं. मी साऊंडसाठी एकदम ध्येय वेळाच होतं. पाहिजे डोक्यात 24 तास तेच चालू होतं माझ्या. त्यानंतर पण मी बोललो ट्राय तर करू. काय होईल जास्तीत जास्त जे कमवलेलं आहे ते जाईल. त्याच्या व्यतिरिक्त काही आपल्याकडे जाण्यासारखं नव्हतंच. त्यामुळं मी निर्णय घेतला आपल्याला साऊंड मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी टाकायची. मग त्यानंतर माझ्याकडे जेवढे पण कमवलेले पैसे होते ते सगळे मी एकत्र करून त्या भांडवलाला लावले कंपनीच्या. पत्रे-बित्रे, शेड-बेडसाठी लागणारे सगळं साहित्य मी त्याच्यातून खरेदी केलं. जेवढे फार माझ्याकडे पैसे होते सगळे पैसे लावले आणि ओपनिंगचा नारळ फोडला. गुरुवार होता त्या दिवशी ओपनिंगचा नारळ फोडला आणि त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या कंपनीच्या सगळ्या मटेरियलची चोरी झाली. दुसऱ्या दिवशी येऊन पाहतोय तर काय सगळं म्हणजे संपल्यासारखं वाटत होतं. मी खचून गेलो होतो पूर्णपणे. काही करायची इच्छाच राहिली नव्हती. मटेरियल चोरीला गेलं होतं, भांडवल नाही, काय नाही. मयूर नावाचा मित्र आहे, त्यांनी मला तेव्हा सपोर्ट केला. मला पैशाची थोडीफार मदत केली. मी घरच्यांच्या मागं लागून आईचं मंगळसूत्र अक्षरशः गहाण ठेवून, घरातले दागिने सगळे गहाण ठेवून मला हे करायचंच आहे. मी त्या गोष्टीवर ठाम होतो. त्यानंतरनं मी सगळं करून कंपनीचं शेवटचं शटर लावीसपर्यंत मी घरातले सगळे दागिने गहाण ठेवून त्या गोष्टी मी शेड उभं केलं. त्यानंतरनं ओपनिंग करण्यासाठी पण माझ्याकडे पैसे नव्हते कंपनीचे. माझ्याकडं जे कंपनी तयार झाली, मशिनरी येऊन सेट झाल्या, सगळं सेट झालं. ओपनिंग करायलाही पैसे नव्हते. त्यानंतरनं मी हळूहळू कामाला सुरुवात केली. माझी कामाची लोकांना क्वालिटी देत गेलो, लोकांना विश्वास देत गेलो. त्यानंतरनं रिक्वायरमेंट वाढली. महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोकं माझ्याकडे यायला लागली. महाराष्ट्राच्या बाहेरून पण भरपूर लोकं माझ्याकडे यायला लागली. तेलंगणा, राजस्थान, UP, MP अशा ठिकाणावरून लोकं माझ्याकडे यायला लागली व साऊंडची क्वालिटी चांगली असल्यामुळे आपल्याकडं लोकं अट्रॅक्ट व्हायला लागली. आत्तापर्यंत मी 1 ते 1.5 वर्षामध्ये 200+ किट च्या फ्रँचायसीज पूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर दिल्या आहेत. आणि आजही आपली VS कॅबिनेट कंपनी चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये काम करत आहे. आणि आत्ता यापुढे आम्ही एक नवीन युनिट चालू करतो आहे. घरात लागणारे होम थिएटरचे साऊंड असतील, लग्न मंडपासाठी लागणारे साऊंड असतील, सभांसाठी, हॉटेल्स, बार यासाठी लागणारे छोटे-मोठे साऊंड्स असतील. याचं सेपरेट एक ऑल टोटल साऊंड सोल्युशन म्हणून एक आपण युनिट चालू करतो आहे, की ज्यामध्ये साऊंडची कोणतीही गोष्ट लागली, तुम्ही आमच्यापाशी आले, तुम्हाला पूर्ण टोटली साऊंड सोल्युशन तुम्हाला भेटेल. हे युनिट आम्ही आता हळूहळू काम चालू आहे. या सगळ्यामधून मला एकच सांगायचं आहे, एकदा अपयश आल्याने आयुष्याची कहाणी संपत नसते. तुम्ही परत उठून संघर्ष करायला सुरुवात केली पाहिजे. जो माणूस शून्यातून संघर्ष करतो, तो माणूस कसाही यशस्वी होऊ शकतो. ज्या माणसाची सुरुवातच शून्यातून असते, तो माणूस भविष्यामध्ये कसाही यशस्वी होऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला खूप अडथळे पार करावेच लागणार आहे. वाईट दिवसांना सामोरे जावंच लागणार आहे. जे तुम्ही स्ट्रगल करशाल तेच तुम्हाला तुमच्या भविष्याच्या व्यवसायामध्ये कामाला येणार आहे आणि तेच तुम्हाला यशाच्या शिखराकडे नेऊन पोचवणार आहे. या साऊंड इंडस्ट्रीमध्ये काम करताना, कंपनी टाकताना भरपूर मोठमोठाले ब्रँड माझ्यासमोर होते. हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. पण मी मनाशी बाळगलं होतं. मी कोणत्याही गोष्टीचा विचार केला नसता. माझा फोकस फक्त माझ्या कामाकडे होता. मला हे काम करायचं आहे, आपल्याला कंपनी टाकायची आहे. या व्यवसायाची सुरुवात करत असताना माझ्याकडं कोणतंही साऊंडचं वेगळं बॅकग्राऊंड नव्हतं. साऊंड इंडस्ट्रीमध्ये माझ्या घरात कोण आहे, माझे मित्रपरिवार कोण आहे असं कोणच नव्हतं. फक्त मनामध्ये जिद्द होती, काहीतरी करून दाखवायचे आपल्याला. साऊंड इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकलं. पूर्ण सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला. दिल्लीला गेलो, त्यानंतरनं चायनाला गेलो, बाहेर खूप स्टडी केला. पूर्ण सगळ्या स्पीकरचा स्टडी केला, ॲम्प्लिफायरचा स्टडी केला. त्यानंतर मी ह्या व्यवसायामध्ये पैशाचं मॅनेजमेंट घेऊन व कामाचं मॅनेजमेंट घेऊन मी याच्यामध्ये उतरलो आणि त्यामुळेच माझा व्यवसाय आज लोकांना चांगली क्वालिटी दिल्यामुळे आज चांगल्या प्रगतीपथावर चालू आहे. या सगळ्यामध्ये काम करताना मला एक सांगायचं आहे, जी माणसं ध्येयासाठी पछाडलेली असतात, आपल्याला काहीतरी करायचं आहे, जी माणसं
ध्येयवेडी असतात तीच माणसं आयुष्यात इतिहास घडवू शकतात आणि ध्येयवेडीच माणसे इतिहास घडवतात, हे मात्र खरं आहे. वयाच्या 16व्या वर्षी एक साऊंड ऑपरेटर म्हणून केलेली सुरुवात वयाच्या 25व्या वर्षी एक साऊंड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा मालक इथपर्यंत येऊन आज पोचलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये मला एकच कळतं आहे का मी लगेच सक्सेस झालो नाही. मी एक तुम्हाला सांगतो, राजासारखं जर जगायचं असेल तर गाढवासारखं काम तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि कोणताही व्यवसाय असू द्यात, तुम्हाला काम केल्याशिवाय पर्याय नाही. वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगले दिवस येत नाही, हेही माझ्या डोळ्याने मी पाहिलेलं आहे. आणि आजही माझ्याकडं 7-8-10 लेबर असूनही मी कधी वेळ पडली तर माझ्या कंपनीमध्ये मी स्वतः काम करत असतो. आणि आज एक 7-8 लाखापासून सुरुवात झाली होती. लोन काढलं होतं. 7-8 लाखाचं जे लोन काढलं होतं, ती झालेली सुरुवात आज 25व्या वर्षी एक 4 ते 5 CR जाऊन पोचलेली आहे. माझ्या लाईफमध्ये भरपूर असे बदल झाले. लोकं तेव्हा काही गोष्टी मला हलक्यात घेत होती, चुकीचं बोलत होती, वाईट बोलत होती. जे की मी प्रामाणिकपणाने काम करत होतो, लोकं मला चुकीचं बोलायचे, "हा काय करतोय? हा काय करणार आहे आयुष्यामध्ये? याला साऊंडचा नाद लागला आहे." पण त्याच लोकांना मी आज दाखवून दिलं का शून्यातून केलेली सुरुवात कुठपर्यंत जाऊ शकते. आणि बोलणाऱ्या लोकांकडं लक्ष द्यायचं नसतं. तुमचं काम जर प्रामाणिक असेल तर बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं. लोकं देवालाही नाव ठेवतात. त्यामुळं आपलं काम आपण प्रामाणिकपणे करायचं असतं. आम्ही जे क्वालिटीवर काम करतो त्यामुळे आमचा एक फायदा असा झाला आहे, लांबून लोकांच्या रिक्वायरमेंट येतात. आम्हाला कंपनीवर लोकं भेटायला येतात. रोज 10, 12, 15, 20 व्हिजिटर आपल्या कंपनीला व्हिजिट करतात. त्यातले 7-8 व्हिजिटर्स तरी आपल्याकडून साऊंड बुक करूनच जातात. ते कशामुळं? आपल्याकडं क्वालिटी आहे, त्यामुळंच लोक आपल्याकडं जोडली गेलेली आहेत. इथून पुढेही व्ही-एस कंपनी जी आहे ती क्वालिटीवरच वर्क करेल. ज्या नवीन लोकांना यामध्ये कोणत्याही व्यवसायात पडायचं असेल, ही साऊंड इंडस्ट्रीमध्ये आज मी काम करते, दुसऱ्या कोणत्याही व्यवसायात पडायचं असेल तर सगळ्या व्यवसायांसाठी एकच आहे, तुम्हाला शून्यातून ध्येयवेडे होऊनच सुरुवात करावं लागेल. पूर्णपणे त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्यावं लागेल. शून्यापासून काम करावं लागेल. पूर्णपणे तिथे लक्ष केंद्रित करावं लागेल. क्वालिटीवर भर देऊन काम करावं लागेल. तेव्हाच तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. कोणताही बिझनेस सेट करू शकता. आज मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी रिअल टॉक टीमचे मनापासून आभार मानतो.